नमस्कार सगळ्यांना. काय झालंय, आज काय व्हिडिओ येणार नाही म्हणलं, एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकावं. मॅटर काय झालं माहिती का? आता माझं मॅटरच लावलंय दादा. काय मॅटर झाला, व्लॉग आज काय काढलाच नाही. आज काढला होता पण एवढीसा झालाय की लईच बारकुसा झालाय. बारकुसा म्हणजे कसं, थोडा काढला. आणि आज काय झालं, बाहेर गेलो होतो त्याच्यामुळं बाहेरलं काही तुम्हाला जास्त आवडत बी नाही बघायला, असं एकंदरीत मला वाटते. त्यामुळे बाहेर गेलो, परत झाला फोन स्विच ऑफ. आलो आणि आज नेमकी रेशमान ही सगळीच गेलेत ह्याला बुजबाईला. उद्या आहे रक्षाबंधन, त्याच्यामुळं कसं झालंय मॅटर, सगळी तिकडे गेलेत. आणि मग वेळ लागला, मग ही बाकीची नसल्याने यांनी नाही, बायको नाही, मग मजा येत नाही ना, म्हणून दुसरं काही विषय असा मॅटर झाला. म्हणून म्हणलं गार हवा सुटली. पाऊस कुठं झाला बरं, काल आम्हाला रात्री थोडासा पाऊस झाला बरं का. तुम्हाला झाला का काय माहिती नाही. आणि आम्हाला पाऊस झाला पण काल झाला, थोडा नव्हता, वार सुटली उघड ओ असं वाटतं पाऊस रे, असं काय माहिती नाही. मग हेच विषय होता. आणि काय आता बाकीचं काय, आता काय बोलावं बरं का, होतं बरं का तसं विषय. कमेंट बी तुमच्या वाचल्या होत्या मी, पण विसरूनच गेले. बरंच काय म्हणला होता बरं का तुम्ही, पण मी बऱ्याच जणांना तिथंच रिप्लाय द्यायचा प्रयत्न केला ना, असं मॅटर झाला. आणि काय आता वायफाय बी काल बसवलं, व्हिडिओ बी लगेच जाईन, लाईव्ह बी येऊ शकतोय. पण लाईव्ह यायचं बी काय नाही, मी येईल बी, पण नाही नकोच आजच्या दिवस. उद्या परत बघून, नाही तर व्लॉग आपलं रोज टाकीन. आणि आपण ती व्लॉगला काही टायमिंग बी ठेवला नाही, टेबल बी ठेवला नाही. आता शिक सुरुवात झाली, नवीन आहे, काय लक्षात घ्या, नवीन आहे. पण आपल्याला बी कसं, आता काय सांगावं तुम्हाला, बोलायला एवढे कमी. पण आज नाही बोलायचे, थांबा जरा 2-4 दिवस थांबा, काय गोष्टी द्या सांगतो तुम्हाला, पण लगेच नाही. आता काय करा, असं टाका, जाळ टाका, काहीतरी टाका, गुड नाईट टाका, पण कमेंट टाका. ह्या व्हिडिओला कमेंट टाकाच. मी काय म्हणलं, एक कमेंट फक्त द्या. लाईक भले तुमच्या ह्याने द्या नका, त्याचं नाही काय. मी डेली व्हिडिओ टाकतोय. आणि तुम्ही बी म्हणजे 150 कमेंट येते, 100च्या पुढं जरी गेलं तरी जीवाला असं बरं वाटते. लाईक बी 500-600 मी म्हणलो होतो तसं येते. लाईकचं काही म्हणजे काही टेन्शन नाही, लाईक तुम्ही देताय. लाईक आणि कमेंट टाकली ना तर तुम्ही माझ्या खोपडीत बसता, मी प्रत्येकाचं नाव वाचतोय, तुम्ही कोण आहे, ओळखीचं राहतं. आणि ते 2 जण आहेत, तुम्ही तर का नाही. ती एक जण साक्षात महादेवाचं ते हे लावलेलं आहे, काय त्यांचं नाव, पण महादेवाचं पेंडीचं फोटो लावलेलं आहे. आणि ते दुसरं एक निसर्गाचं लावलेलं. तुम्ही भलत्याच कमेंट करताय बरं का, 2 जण नाव इंग्लिशमध्ये होते. तर बरं असं मी आता वाचतो, तुम्हाला बी नाही सगळ्यांनाच. पण म्हणजे कसं झालं, तुम्ही टाकताय व कमेंट, म्हणून मी मनातलं का. मग माझं कसं आहे माहिती आहे का, एक तर मी व्लॉग बनवत नव्हतो. मी काय पैशासाठी कुठली गोष्ट करत नाही, तुम्हाला आधीच सांगतो. मी म्हणजे पैशाच्या मागं पाहणारा मी माणूस नाही, लक्षात ठेवा. म्हणजे खरं तुम्हाला सांगतो, पैसा आज आहे तर उद्या नाही. आयुष्यात लय पैसा बघितलाय, भरपूर पैसे बघितले. पैसा म्हणजे काय, असं दे म्हणजे पैसा कोणी बी कमावते हो, विषय ती नाही. पण आपण गडी, मग मी व्हिडिओ बनवतो म्हणजे एक आवड, एक मनोरंजन आणि एक नाद आहे, छंद आहे, आवड आहे. म्हणून मी पैशाचेच मागले मित्रांनो पळत असतो. तर मग मी वेबसिरीज माझी चांगली चालली होती, तरी पण केली. लाखाच्या आत तरी एपिसोड कसाच राहत नव्हता. 1,00,000-2 लाख तुम्ही 4-4 लाख जण बघायचं का नाही इमानदारीने. ते मी जाग्यावर टॉप केला. ती जानेवारीत चालू करायचं आहे म्हणजे करायचं आहे. पुढचं 106 एपिसोड अजून धावणार म्हणजे धावणार. फक्त एवढं 3 महिने जाऊ दे, 3-4 महिने जाऊ दे, करतो चालू. आणि दुसरा विषय, आपलं वेबसिरीजचं झालं, ती मी थांबवलं. व्लॉगचं चॅनल चांगलं, व्लॉग चांगलं बनवायचं. आजी होती त्याच्या चांगलं, पण ते मूड गेला, माझा मूड खराब झाला होता. आणि चांगल्या पद्धतीने सबस्क्रायबर बी जवळजवळ 91 म्हणजे 1000 आता झालंच. आता 1,00,000 होत आलेत हे चॅनलला. आता तुम्ही बी सबस्क्राईब करणार आहे ह्याला, जे राहिला आहे ती बाकीच्यांनी करून घ्या. मग विषय कसा आहे की तरी मी बंद केलं का नाही गड्या,
इमानदारी सांगा, मी पैशाच्या मागं पळत असतो तर मी बंद केलं असतं का नाही, मी केलं असतं का नसतं. तुम्ही माणसानं परत का चालू केलंय, पण त्या बायकोच्या चॅनलवर जाऊन तुम्ही कमेंट टाकताय, मी गायबच तुम्हाला दिसत नाही. आणि मी माझ्या लाईफमध्ये काय चाललंय ही तुम्हाला बघायला आवडते बरेच जणांना, किंवा दादा दिवसभर नेमका काय करतो ही तुम्हाला आवडते बघायला, आवडते का नाही खरं सांगायचं. हां, म्हणून मी हा चॅनल कमेंट यायचे, बरेच जणांचं फोन यायचं, म्हणले दादा तू गायबच झालाय असा विषय झाला. म्हणून म्हणलं बरं चला ठीक आहे काढा. आणि असं काय नाही, मग बातमीची चॅनल एक आवड आहे की सगळ्यापेक्षा हटकेने वेगळं काहीतरी करायचं. स्पर्धा आहे, आता काय आहे स्पर्धा आहे, हिथं आपल्याला का यशस्वी होण्यासाठी 99 जणांपेक्षा वेगळं काहीतरी करावं लागतं, तेव्हा 100वा माणूस जाळतो की नाही. बरं सोशल मीडिया तुम्ही बघितलं कलाकार झालं एक प्रकारे मालिका. आपलं कसं अरे रे लाईट गेली कसं आईला लाईट गेली ते आईला थांबा एक मिनिट कॅमेरा लावतो. अन्य मी दिसतोय का बरं बा, दिसत असतं ना, दिसतोय का मी? हा अचानक लाईट गेली, लाईट जाऊ शकते, वारं सुटलंय कावार आलंय ना त्याच्यामुळे मी क्लिअर दिसतोय ना. हां आणि विषय काय झाला की मग वेगळं काहीतरी करावं लागते चालतं, पण ती लाईट घ्या. मग मी बातमी चॅनल काढला, माईक आणला, तुम्ही तर बघितलंच की सगळं एक नाद, छंद, आवड. हो आवड, दुसरा काही विषय नाही, आवड. मग बरं हे सगळं पुन्हा शून्यातनं प्रत्येक वेळेस पुन्हा शून्यातनं. अहो माझ्या इतके गचका तर कधीच खाल्लेलं नाहीत. खरी स्टोरी ना आपलं कसं जसं आहे तसं तिथनं पुढे, आता जिथं बंद केली का खरी स्टोरी तिथनं पुढे लय मजा आहे. अहो आता काय बोलू एवढं कमी तुम्हाला सांगतो. आणि सगळ्या गोष्टी होणार, सगळी गाणी वाजणार. मी आतापर्यंत जेवढं बोललोय तुम्ही जेवढं माझं ऐकल्यात काय गोष्टी, बाबा पिक्चर काढायचं, अमकं करायचं तमकं करायचं, फार सगळं होणार, काही सुद्धा राहणार नाही. मग त्याच्यासाठीच मी कुठंतरी थांबलो होतो म्हणजे गॅप दिलता. मी का गॅप दिलता म्हणजे एक आपल्याला आहे ना थोडंसं कविला वगैरे नाही काढलं, मग कुठल्या गोष्टीचा थोडा अभ्यास करायला, थोडा विचार करायला आपल्याला वेळ मिळतो. आणि हा एवढ्यात आपल्याला मिळतं ह्याच्यात मी समाधानी. असं नाही की बाबा मी काही लय पैशाच्या मागं पाहणार माणूस नाही, तसं काही विषय नाही. हेच विषय वाढत गेला म्हणून बोला म्हणलं आज व्लॉग नाही तर चला तुमच्या संग गप्पा मारत. म्हणजे कसं 10 मिनिटं बोललं म्हणजे तुम्हाला माहिती होतं ना मी कसा आहे, माणूस कसा आहे, वारं सुटले बाहेर असं नाही, हेच विषय होता. तर मी काही लय पैशाच्या मागं पाहणारा माणूस नाही असं माझं म्हणजे. म्हणून आणि आता तुम्ही म्हणला करा म्हणून मी चालू केलंय, तर टाकत जा एखादी कमेंट, दुसरं काही नाही. तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव कसा आहे, मी माणूस कसा आहे. हा शेवटी का माणूस आहे, कधी मध्ये चुकू बी शकतो, असं काही नाही, माणूस आहे हा. पण चुकल्या वेळी चुकलं बाबा माझं चुकलं सॉरी म्हणायचं असं पाहिजे, तेवढी दानच पाहिजे. देणारा भरपूर असं ते देणारा आहे वरला ते देतोय, पण आपली बी काहीतरी कोणाला म्हणजे असं देण्याची दानच पाहिजे असं म्हटलं तरी काय अडचण नाही. लाईट आली एक मिनिट, अन्य बसला अभ्यास करत तिथं तिंट झाली, माझ्या डोळ्यावर चमाकलेलं आहे. कारण असं नाही कसं मग हेच आता बोलायला लागले मी कवर बी बसन बोलत तुमच्याबरोबर मस्ती. आता छत्र्या पित्र्या आहेत उजेड पण असं ते आवाज आला मी थोडासा दिसलो म्हणजे बास होय आली लाईट बी आली, बरं झालं. लाईट गेल्या म्हटलं असं नाही. चला मग जातो आता, बोलू काय असल्या उद्याच्याला बघू बोलून सांगेन. आणि मी मागच्या 4-5 व्हिडिओमध्ये मी बरेच काही गोष्टी संपूर्ण सांगून टाकलेत, किंवा जे संपूर्ण व्हिडिओ बघताय त्यांच्या लक्षात येते की बाबा एखादा हुकला आज तुम्ही कमेंट टाकताल पण उद्याचा व्हिडिओ नाही बघितला तर तुमच्या लक्षात येत नाही की बाबा नेमकं की बाबा रविदादाने आपलं काय म्हणणं बघितलं. आणि रोज बघितलं तर सवय लागते. मी बी काही तुम्हाला लय पकावणार नाही दिवसात, म्हणजे बाबा 5-5 आणि 4-4 व्हिडिओ दादा एखादा टाकीन. बघू आपण टाईम टेबल बी मी ठेवायचा प्रयत्न करीन. भले सकाळचं टाकीन 8-9ला, 10ला, 11ला किंवा 12ला, किंवा संध्याकाळचं 8-9ला टाकीन. असं काहीतरी ठेवू आपण टायमिंग टेबल, करू नियोजन आपल्या व्हिडिओचं. सत्य पहिलं परत लाईट गेली. बरं असू द्या, चला गुड नाईट, बोलू उद्या. चला ओके.